तुकोबराय म्हणतात तो द्वेष जर संपवायचा आहे, ते दुःख जर संपवायचं आहे, तर नितांत आवश्यकता आहे वैष्णवांची, म्हणजे सद्गुरू वामन भाऊ महाराजांची. नितांत आवश्यकता वैष्णवांची. आणि ते वैष्णव काय करतात, आत राहिलेलं जी आपली घाण आहे, आतून आत जे आत हृदयात साठलेलं एकमेकांविषयीच, ते आतलं साफ करतात. काय दिलं ज्ञानोबारांनी? काय तुमच्या आमच्या नावावर सातबारे दिलीत का? कुठले प्रॉपर्टी लिहून दिली का? काय दिलं तुकोबारायांनी? कुठं? अहो तुकोबाराय 400 वर्षापूर्वी होऊन गेले, आणि आता मागच्या महिन्यातली बातमी आहे, तुकोबारायांची आता सुद्धा जमीन हडपली मागच्या महिन्यामध्ये पुण्यातल्या तिथं देहूतल्या लोकांनी. किती वर्षानंतर? 400 वर्षानंतर सुद्धा तुकोबारायांची जमीन सुरक्षित आहे का? सुरक्षित. मग आपली कुठं बांध घेऊन बसलात? तुकाराम महाराजांनी जो गाथा तुम्हाला आम्हाला दिलाय, आज त्या तुकोबारायांची सुद्धा जमीन सुरक्षित नाहीये. त्याच्यावरती सुद्धा बिल्डर येतो, तिथं इमारत उभा करतो, तिथं सुद्धा कोणाला मेळ लागत. म्हणजे जाणे मग तुकोबारायांनी हेच ओळखलं, जमीन जमला प्रॉपर्टी आपण किती जरी कमवलं तरी एक ना एक दिवस ते संपणार आहे, नष्ट होणार आहे. आपल्या माग त्या जमिनीचं नाव लागणार नाहीये. मग तुकोबारायांनी काय कमवलं? तुकोबाराय म्हणले, बाबा ह्या भौतिक गोष्टी कमवण्यामध्ये मजा नाही. तुकोबारायांनी गाथा कमवला. आज 400 वर्ष झाली तरी तो गाथा जिवंत आहे, जिवंत आहे. जमिनी कोणाला देणार आहे? तो जमीन लुटली, पण गाथा लुटा. संपणार आहे का गाथा लुटल्यानंतर? अजिबात संपणार नाहीये. महाराज तुम्ही आम्ही मरणारी लेकरं जन्माला घातली. मरणारी. कोणती लेकरं जन्माला घातली? 100 वर्षानंतर ती काय होणार आहेत? पुन्हा मरणारच आहेत ना. मरणारी लेकरं जन्माला घातली. पण 400 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबारायांनी न मरणारे 4000 अभंग जन्माला घातले. 4000 अभंग. किती सुंदर आहे. आणि ते अभंग आजही जिवंत आहेत, आणि चंद्र सूर्य असेपर्यंत सुद्धा तसेच राहतील. ते तुम्हाला आम्हाला दिशा देत आहेत. अरे बाबांनो, जीवन कसं जगायचं आहे, कोणत्या मार्गाने जायचं आहे. मुळात माणसाचं जीवन हे सर्वात जास्त कशावरती अवलंबून आहे, तर ते संगतीवरती अवलंबून आहे. एक दृष्टांत दिला जातो. 100 मेंढ्यांचा कळप असू द्या. कशाचा? 100 मेंढ्यांचा कळप असू द्या, आणि त्या मेंढ्यांचा कळपाचा बॉस जर सिंह असेल ना, मेंढ्याच्या कळपाचा बॉस जर सिंह असेल, तर त्या मेंढ्या सुद्धा सिंहासारख्या राहतात. बॉस कोण पाहिजे? पण सिंह पाहिजे. आणि 100 सिंह आहेत, आणि बॉस जर मेंढी असेल, बॉस जर मेंढी असेल, त्या सिंहांचा काय उपयोग आहे का? काय उपयोग आहे का? बोला ना तुम्ही. समोर जो चालणारा व्यक्ती आहे ना, त्या व्यक्तीमध्ये ताकद असायला हवी, त्या व्यक्तीमध्ये इच्छाशक्ती असायला हवी. त्या ताकदीच्या जोरावरती माग मेंढ्या असले तरी त्या सिंहासारख्या डरकळ्या म्हणतात. कशाच्या जोरावरती? फक्त आणि फक्त पुढे चालणारा माणूस हा सिंहासारखा ताकदवान आहे. तुमचा आमचा वारकरी संप्रदाय कित्येक तरी कीर्तनकार झालेत ना, जन्माला आलेत ना. कोणी कसं म्हणतंय ते अभंग. एक जण ते विठ्ठलाचं एक नमन आहे, ते नमन म्हणाय गेला तू तरी वळली त्याची. त्याला ते सरळ म्हणताच येईना, सगळं त्याने उलट सुलट करून टाकलं. ते शब्द जिकडे तिकडे करून टाकले. मेंढ्या आहेत. माझा बोलण्याचा उद्देश लक्षात येतोय. बरीच लोक म्हणतात परमार्थाच्या नावाखाली कसलेही जगतात. आम्हाला बघून म्हणतात बरेच जण, परमार्थाच्या नावाखाली कसलेही जगत आहेत. आणि मेंढ्या आहेत ना. आम्ही जरी मेंढ्या असलो तरी आम्हाला पुढं घेऊन चालणारे ज्ञानोबाराय सिंह आहेत. ज्ञानोबाराय श्रेष्ठ आहेत. तिथं मग एखाद्याचं उणे पण सुद्धा सहन केलं जातं. एखाद्याचं अज्ञान सुद्धा त्याच्या खाली झाकून जातं. एखाद्याला थोडं कमीपणा असेल. एक सोपं उदाहरण तुम्हाला देतो धनगर वाडीकर. मला सांगा ज्ञानोबाराय किती श्रेष्ठ आहे ते तुम्हाला एका मिनिटात पटवून देतो. धनगरवाडीतले 2 लेकरं आपल्या इथल्या शाळेत आहेत. या शाळेमध्ये असताना सर एक पोरग कायम वर्गात पहिलं येतंय, कायम वर्गात हुशार आहे, आणि दुसरं पोरग इतकं खोडकर आहे, इतकं खोडकर आहे,
की त्या पोरा भेनं शाळेतल्या महाराज 4 मास्तरांनी बदल्या करून घेतल्या. इतकं पोरग ते कसं आहे, खतरनाक आहे. इतकं पोरग बेकार आहे ते आपल्या भाषेत, खोडकर आहे. आता मला सांगा, आपण सर्व धनगरवाडी करत, एक पोरग कायम वर्गात पहिलं येतंय आणि एक पोरग अतिशय खोडकर आहे. मला सांगा, तुमच्या आमच्या पैकी सर्वजण मिळून धनगरवाडीकडे मिळून तुमच्यावरती जर वेळ आली, त्या दोघातलं एक पोरग आळंदीला संस्थेत शिकायला टाकायचंय, तुम्ही कोणतं पोरग आळंदीला पाठवणार? बोला ना, कोणतं पोरग आळंदीला पाठवणार? हुशार का खोडकर? म्हणजे आम्ही बरं त्या विषय सोडून आम्ही होतो खोडकर असं नाही, होतो पण असे मास्तरांनी बदला करायला इतके नव्हतो. पुढचा टप्पा लक्ष द्या, लक्ष द्या. ते पोरग तुम्ही आळंदीला खोडकर पोरग पाठवलं. एक पोरग वर्गात पहिलं येतंय. ते वर्गात पहिलं येणारं पोरग जर वर्षी पहिल्या नंबरानं पास होत एक 10 वर्षाचा काळ लोटला आणि 10 वर्षानंतर ते वर्गात पहिलं येणारं पोरग कलेक्टर झालं. वर्गात पहिलं येणारं पोरग कलेक्टर झालं आणि हे खोडकर पोरग तुम्ही आळंदीला पाठवलं होतं ना, ते पोरग आळंदीत जाऊन फक्त धोतर नेसायला शिकलं. मी म्हणतो तिकडे कीर्तन शिकू नाही शिकू काय हो, नाहीतर ह्यांनी सांगितलं म्हणले मी बी आळंदीला गेलतो, आल्या दृष्टांत सांगितलं. ते म्हणते कुठून सांगितलं बा ह्याला, यांनी सांगितलं की कीर्तनात. सगळे आता तिथं गेलेले महाराज होतात का? प्रत्येकाच्या मागे काही ना काही अडचणी असतात, काही ना काही गोष्टी असतात. कोण टिकतं, कोण टिकत नाही, कोण माघारी येतं. हे गेलं आळंदीला, 10 वर्ष आळंदीत राहिलं, फक्त धोतर घालायचं शिकलं, काहीच नाही त्याला बाकी येत. आणि एक 10 वर्षाचा काळ लोटला आणि 10 वर्षानंतर ते कलेक्टर झालेलं पोरग गावाकडं आलं आणि ते आळंदीत जाऊन महाराज झालेलं पोरग खोडकर पोरग गावाकडं आलं. आणि गावाकडं आल्यानंतर सगळी धनगरवाडी जमली आणि सगळ्या धनगरवाडीला माझा एक प्रश्न आहे, तुम्ही धनगरवाडी कर, आता पाया कोणाच्या पडणार, कलेक्टरच्या का खोडकराच्या? खोडकराच्या. कोणाच्या पाया पडणार? खोडकराच्या. कलेक्टर झाला म्हणून त्याच्या पाया पडणार का आपण? बोला ना, पडणार का? आणि ज्याने अख्ख्या गावाला इट आणला होता तो आता काय झालाय? असे बरेच महाराज झाले तर ज्यांचा वीट आलाय पण आता पर्याय नसतो. ते आलं गावाकडे, महाराज झालं. तुम्ही कोणाच्या पाया पडले? महाराजाच्या पाया पडले. एकेकाळी जो खोडकर होता, विनोदाचा भाग सोडून द्या, यातला विनोदाचा भाग सोडून द्या, ती खोडकर पोरग तुम्हाला आम्हाला त्रासदायक वाटते म्हणून आम्ही ज्ञानोबरायांकडे पाठवलं. ज्ञानोबरायांनी त्याला या योग्यतेचं बनवलं की त्याच गावाने पुन्हा त्याच्या पाया पडावं, त्याच गावाने पुन्हा त्याच्या पाया पडावं. ही योग्यता कोणी दिली? ज्ञानोबरायांनी दिली. इतके श्रेष्ठ आमचे ज्ञानोबराय आहेत, इतकं मोठं आमच्या ज्ञानोबरायांचं अंतकरण आहे महाराज. आणि त्या ज्ञानोबरायांच्या आळंदीच्या त्या ठिकाणावरती गेल्यानंतर, तिथं गेल्यानंतर माणसाच्या अंतकरणातले विकार निघून जातात. म्हणजे तिथं गेल्यानंतर माणूस शुद्ध होतो. वैष्णव कोण आहे सगळ्यात मोठा जगातला? ज्ञानदेव वैष्णव मोठा. सगळ्यात मोठा वैष्णव कोण आहे? ज्ञानोबराय आहेत ना. आणि ते ज्ञानोबराय मोठे वैष्णव असल्या कारणानं त्या ज्ञानोबरायांजवळ सुखाकरता तुम्ही आम्ही जातो, यात काहीच तथ्य नाही. ह्या जगाचा मालक पांडुरंग परमात्मा सुद्धा विश्रांती घ्यायला आळंदीला जातो. विश्रांती घ्यावया कोण जात आहे? नामा म्हणे देवा चला तया, नामा म्हणे देवा चला तया ठाया, 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 नामा म्हणे देवा
विश्रांती घ्यावया कल्पवारी 84 सिद्धांता सिद्ध भेटी मेळा 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 84 सिद्धांता सिद्ध भेटी मेळा. तुम्ही आम्ही ज्ञानोबरायांकडे विश्रांती घ्यायला जातो याच्यात काहीच अर्थ नाहीये. जगाचा मालक सुद्धा पांडुरंग परमात्मा सुद्धा ज्ञानोबरायांकडे विश्रांती घ्यायला जातो. तिथं वैष्णव आहे, तो खरा वैष्णव आहे. नाहीतर बरेच असे वैष्णव फिरताय तो त्या वैष्णवाजवळ महाराज काहीच नसतं, ना ज्ञानेश्वरी ना गाथा आहे ना काहीच नाही. त्याचा एकच सपाटा असतो, दान द्या. काय द्या? अरे काहीतरी तू द्या समाजाला अगोदर. हा, आज तुम्ही आम्ही ज्ञानोबरायांकडे चालत आळंदीला जातो, आज तुम्ही आम्ही देहूला जातो, तुम्ही आम्ही त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याकडे जातो, ज्ञानोबरायांकडे जातो, ज्ञानोबरायांची आरती गातो. काय कारण आहे त्या ज्ञानोबरायांची आरती गाण्याचं? त्या ज्ञानोबरायांनी तुम्हाला आम्हाला ज्ञानेश्वरी दिली म्हणून त्यांची आरती. जगद्गुरु तुकोबरायांची आपण आरती गातो. काय कारण आहे आरती गाण्याचं? तुकोबरायांनी तुम्हाला आम्हाला महाराज गाथा दिला म्हणून त्यांची आरती गातो. अशी बरेच बुवा लोक आहेत. मला माना, अरे तुम्ही दिलं काय समाजाला? तुमच्याकडून ना समाज सुधारला गेला. तुम्ही जिथं जाल तिथं गावात दुफळ्या निर्माण केल्या. ही पार्टी की ती पार्टी. हा, समाज एकत्रित करण्याचं काम वैष्णव करत असतात, विभक्त करण्याचं नाही. आणि जो एकत्रित करतो ना तोच खरा वारकरी, तोच खरा वारकरी. कारण वारकऱ्याला जात नसते बरं का. तुम्ही डोक्यातून काढून टाका हे. महाराजन कीर्तनकार यांना जात नसते. कोणती जात असते महाराजाची कीर्तनकाराची? कोणती जात असते? ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन. कोणती जात आहे महाराज लोकांची कीर्तनकाराची? कोणती जात आहे? कळवळ्याची जात. त्याला फक्त आणि फक्त समोरच्या विषयी कळवळा निर्माण झाला पाहिजे आणि विनाकारण कोणत्याही लाभाशिवाय त्याचं हित कसं करता येईल असं ज्याच्या अंतःकरणात होतं ना तो वारकरी. ऐशी कळवळ्याची जाती, ही जात कोणाची? त्या महाराजाची असली पाहिजे. इथं गादीवर उभा राहणाऱ्या कीर्तनकाराची असली पाहिजे. आणि इथं उभा राहून जर तो वेगळं काही सांगत असेल तर महाराज तिथं आमचे बाप कोण आहेत माहितीये का? आमचे बाप ज्ञानोबराय आणि तुकोबराय आहेत. ज्ञानोबराय तुकोबराय सोडून आम्ही दुसरं कीर्तनामध्ये बोललं नाही पाहिजे. आणि जर ज्ञानोबराय तुकोबराय सोडून जर आपण दुसरं काही बोलत असेल तर ते कीर्तनकाराचा बाप तपासला पाहिजे. ही वास्तविकता आहे. आणि समाजाने खरंच शहाणं व्हायला हवं, सामान्य माणसाने शहाणं व्हायला हवं. कारण ही बळी पाडतात ना ती माणसं अज्ञानी माणसांना बळी पाडतात. हे चमत्कार भिमत्कार हे सगळे बाजूला टाकून द्या. हे जुन्या गोष्टी होऊन गेल्या. आता हे चमत्काराला भिमत्काराला लय नमस्कार करत बसू नका. नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचो. किती सांगितलंय संतांनी तुम्हाला आम्हाला. नाहीतर उगं विनाकारण माणसांचं चालतो. आमच्या बाबांनी चमत्कार केला ना आमच्या बाबांनी अमुक केलं. म्हणलं काय केलं? तर म्हणला गाडी पंक्चर झाली. बाबानं टायर बघितलं की हवा भरली. बाबा पंक्चरवाला असेल तुझा पहिला. आता हवा भरणाऱ्यांपुढे टायर फगवणारा महाराज असतो का? काहीही चमत्कार सांगतो तो. आणि अज्ञानी असणाऱ्या सरळ मनाच्या असणाऱ्या सामान्य माणसांची पिळवणूक करता तो चमत्काराच्या नावाखाली. फक्त ज्ञान द्या लोकांना, तुम्ही चमत्कार सांगू नका. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला म्हणून ज्ञानोबाराय आज जिवंत नाहीयेत. ज्ञानोबारायांनी भिंत चालवली म्हणून ज्ञानोबाराय आज जिवंत नाहीयेत. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सारखं ज्ञान जगाला दिलं म्हणून ज्ञानोबाराय जिवंत आहे.
ज्ञान जगाला द्या, चमत्कार सांगत बसू नका. तुमच्याकडे आहे काय? आणि असे माणसं काय करतात ना सर, असे चेले ठेवतात हाताखाली. ठीक, चेल्यांचं काय काम असतं माहितीये सर? बाबा खूप चमत्कारी बरं का, बाबा काही बोलत नाही कोणाला, पण करणीला बाबालाच येत नाही काय म्हणून बोलत नाही. आणि ह्याला कोण घाबरतं? बोला ना. अज्ञानी सरळ मनाची माणसं असतात हो. अज्ञानी म्हणजे असं समजू नका बाबा त्यांना कमी समजतोय आपण. अज्ञानी म्हणजे फक्त आणि फक्त सरळ अंतकरणानं, आईच्या अंतकरणानं जगणारी माणसं असतात हो. कोणावरही विश्वास ठेवतात, कोणावरही विश्वास ठेवतात हो. हा, आमच्या चिंचोलीमध्ये घटना घडली. साधी मायमावली अशी म्हातारी आमची दारात बसलेली होती. जातानाच गरजेचे घर आहेत उजव्या हाताला, असे मठाकडे जातानाच म्हातारी बसलेली आपली अशीच. आणि मोटरसायकलवर 2 पोरं आले आणि म्हणले बाबा आम्ही सोनं धुवून देतो. काय करतो? साफ करून देतो तुम. आणि त्यांच्याजवळ ती पिशवी होती, पिशवीतून जुनी माता मावली हो. ती त्यांनी आई म्हणून हाक मारली तिला. आई म्हणली की महाराज ती अज्ञानी जरी असली तरी तिचं अंतकरण पिळवटलं. आई म्हटलं की त्यांनी लगेच ती म्हणली तुम्ही साफ करता? ती म्हणली हो. पोरं म्हणले आम्ही करतोच साफ आजी, करतोच साफ. गोड गोड बोलले. कंपाऊंड मध्ये बसले दारात तिथं. आणि दारात बसल्यानंतर तिनं मग दिली आपल्या हातातली बांगडी करून, म्हणली बघू कशी साफ करतात काय. ती चमकलं होतं त्यांच्याजवळ साफ करण्याचं, ते केलं साफ. अगोदर विश्वासात घेतलं जातं तुम्हाला आम्हाला. केलं साफ. आणि साफ केल्यानंतर ते म्हणले अजून आजी तुमच्याजवळ काय असलं तर घेऊन या. म्हातारीने ते हातातलं त्याच्याजवळच ठेवलं आणि घरात गेली. घरात गेल्याबरोबर हे इकडचे इकडे घेऊन पसार. याला म्हणायचं फसवणं. आणि हे सोन्यावर सांगणारे आणि त्या चोराचं उदाहरण नाही सांगत तुम्हाला. असंच तुम्हाला आम्हाला सुद्धा फसवलं जातं. अमुक एखादा बॉय येतो, तो एखादा काहीतरी चमत्कार दाखवतो, पुन्हा त्याच्या मागे तुम्ही आम्ही लागतो. आणि पुन्हा काही झालं की पुन्हा आपणच बोंब मारतो. कोणी दिला हातात सोनं त्याच्या? कोणी दिल? बोला ना. आपण विश्वास ठेवला ना. आपण खोट्या वैष्णवांच्या जवळ जातो आणि खोट्या वैष्णवाजवळ गेल्यानंतर आपल्याला समाधान मिळत नाही, सुख मिळत नाही. आणि न मिळाल्या कारणानं खऱ्या वैष्णवाला सुद्धा तुम्ही आम्ही शिव्या देतो. चूक कोणाची याच्यात? वैष्णवाची का तुमची आमची आहे? आपली चूक आहे. आपण खऱ्यापर्यंत पोहोचलो नाही. इथं बल्ब लागलाय, आता हा उजेड पडलाय. कधी उजेड पडला? आकडा अगोदर कुठे टाकावा लागला? बोला ना, कुठे टाकावा लागला? तारीवर टाकावा लागला, मान्य. पण कोणत्या तारीवर टाकावा लागला? ज्या तारीमध्ये काय आहे? ज्या तारीमध्ये काय आहे? करंट आहे. करंट. करंट शब्द महत्वाचा आहे. ज्या तारीमध्ये करंट आहे त्या तारीवरतीच आकडा टाकल्यानंतर काय होते? लाईट लागते. बऱ्याच वेळा सगळं व्यवस्थित असतं. बल्ब चांगला असतो, होल्डर चांगलं असतं, वायर सुद्धा चांगलं असतं. फक्त आपलं चुकतं काय? आपण आकडा चुकीच्या ठिकाणावर टाकतो. लक्षात येतंय? बल्बचं लाईटचं नाही चाललं हे. माणूस चांगला आहे, वागणूक चांगली आहे, आचरण चांगलं आहे. फक्त गुरु चुकीचा केला. ज्याच्या फ्युजा उडालेल्या तिथं आकडा टाकलाय तुम्ही. कुठं कुठं आपले आपले आकडे पडले ते तपासा. अगोदर तिथं करंट आहे का नाही बघा. करंट कोणता पाहिजे तिथं? करंटला सुद्धा बरेच शब्द आहेत बरं का. करंटला तरुण पोरांच्या भाषेत करंटचा वेगळाच अर्थ आहे. हा, करंटला सुद्धा मी अनुभवला ना हो. म्हणलं अरे कुठं गेलतात? काय नाही महाराज, करंट घेऊन आलो. करंट घेऊन आल्यानंतर ते घेऊन आले करंट. तो करंट नाही बरं का. करंट म्हणजे त्या महाराजाकडे ज्ञानेश्वरी गाथा आहे का नाही तपासा. आणि त्यावेळी त्या व्यक्तीला शरण जा. आणि तिथं गेल्यानंतरच तुमच्या आमच्या जीवनाचं कल्याण होणार आहे. तो खरा वैष्णव आहे. तो तुम्हाला आम्हाला सुख देईल, तो तुम्हाला आम्हाला समाधान देईल. चंदनाचं झाड आहे. अगोदर चंदनाकडे स्वतःकडे सुगंध आहे. आणि स्वतःकडे सुगंध असल्या कारणानं सोबत आलेल्या बोरीला सुद्धा तो काय करतोय? सुगंधित करतोय. चंदन येते, बोरी. कशाचं कारण आहे हे? पण अगोदर सुगंध कोणाकडे पाहिजे?
अगोदर चंदनाकडे सुगंध पाहिजे. जसं ज्या वैष्णवाकडे तुम्ही आम्ही उद्धारा करता जाणार आहेत, त्या वैष्णवाकडे अगोदर ज्ञान असायला हवं. तो वैष्णव शांत असायला हवा. बरेच माणसांना महाराज ते शापाच्या नावाखाली, अमुक त्याच्या नावाखाली माणसं दाबली जातात. संत शाप देत नसतात. संत शाप देत नसतात. एक विषय लक्षात ठेवा. जगद्गुरु तुकोबारायांना एवढा त्रास झाला तरी एखादा अभंग दाखवा, त्या अभंगामध्ये तुकोबारायांनी देहूकरांना शाप दिलाय. ज्ञानोबारायांना वाळीत टाकलं. जे पीठ दिलेलं आहे खाण्याकरता विसोबा खेचरानं, असं खाली फेकून द्यावं आणि खाली फेकलेलं पीठ सुद्धा पुन्हा उचलता येऊ नये म्हणून पायानं मातीमध्ये रौंदळून टाकावं. तरी सुद्धा ज्ञानोबारायांनी कुठं ज्ञानेश्वरीमध्ये एकाही ठिकाणी शाप दिला? संत शाप देणारे नसतातच. संतांना कळवळ आहे तुमचा आमचा. तुम्ही कितीही लेकराने किती जरी आईच्या अंगावरती उड्या मारल्या, किती जरी आईचे केस ओढले, किती जरी आईला माघारी मारलं, शिव्या दिल्या, तरी सुद्धा आई त्या लेकराचं हित पाहते. लेकराचे हित, 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 लेकराचे हित. वाहे माऊली चित्त, वाहे माऊली चित्त, ऐसे कळवा राची दाती, ऐसे कळवा राची दाती. वाहे माऊली चित्त, वाहे माऊली चित्त, ऐसे कळवा राची दाती, ऐसे कळवा राची दाती. लेकुराचे हित. अगदी त्याच पद्धतीने संत तुमचं आमचं हित पाहत असतात. मग त्या हिताकरता महाराज जे हिताहित देखती, हानी कणवा घेपती, पुसोणी शिनहरिती, देती सुख. सुख देणारे संत आहेत, शाप देणारे संत. आणि चुकीचं तुमच्या आमच्या डोक्यात बसवलं जातं, असं असं करा नाहीतर शाप लागल. कशाचा शाप लागतो? कोणी सांगितलं शाप लागल? तुम्ही आम्ही काय माणसं मारलेत? तुम्ही आम्ही काय पाप केलंय? काहीच नाही ना. सत्य मार्गाने जगणारे आहेत, ज्ञानेश्वरीच्या मार्गाने, गाथ्याच्या मार्गाने जगणारे आहेत. शाप कसा लागेल? आपल्याला आपल्या चांगल्या हिताकरता संत प्रोत्साहित करत असतात. आणि मग त्या मार्गाने महाराज तुम्ही आम्ही हळूहळू हळूहळू पुढे मार्गक्रमण करायचं. त्या संतांच्या जवळ यायचं. अगोदर जवळ आल्याशिवाय सुख मिळणार लांबूनच उपयोग नाही. म्हणून परमार्थ खूप चांगला आहे. चंद्रभागेमध्ये आता मागच्या वारीला गेलो होतो, जाताना सोबत बिन माळकरी 2-4 पोरं नेले होते. आता माळकरी नेऊन काय उपयोग आहे? ते ऑलरेडी माळकरी आहेत ना, ते बिघडणार. मग जाताना कोणते नेलते? मी गावातले बिन माळकरी नेलते. पण ते बिन माळकरी माझ्या पुढचे होते हो, पोहोचलेले होते चांगले ते. आणि नेले ते मस्तपैकी. सकाळी पोहोचलो तिथं. गेल्याबरोबर चंद्रभागेमध्ये काय केलं, आंघोळ्या वगैरे केल्या. जाताना त्यांना म्हणलं येताना आपल्याला माळ गुतवावं लागल प्रत्येकाला. तेव्हापासून त्यांना टेन्शन आलेलं गाडीमध्ये, अरे हे काय काढलंय याने आता नवीनच. आणि गेलो चंद्रभागेमध्ये पोहतो. पाणी सोडलं होतं नेमकं मागच्या वारीला, खूप छान पाणी सोडलं होतं. पार पुंडलिकाच्या मंदिरापर्यंत गुडघ्या इतकं पाणी होतं. मस्त पोहत होतो त्या नदीमध्ये सगळेजण मातीमध्ये. आणि चंद्रभागेत पोहत असताना ही सुद्धा पोरं असे कडनी पोहत होते माझ्या. आणि पोहता पोहता काय झालं, वरून एक माळ वाहत आली. माळ. आता मला म्हणजे कुतूहल एवढं वाटलं, हे पोराची नजर एवढी होती. तो बिनमाळकरी त्यानं म्हणजे पुढच्याला वरडून सांगितलं, बाजूला हो बाजूला हो, वरून माळ येते म्हणला. चुकून गळ्यात जर तो म्हणला नको, ते दुसऱ्याचं पाप. आता पाप आहे का ते माळ? बाजूला हो म्हणला, आपल्या गळ्यात येईल म्हणला ते विनाकारण चुकून.
म्हणजे माणसाची मानसिकता किती बघा ना तुम्ही. विठ्ठल मग ही मानसिकता कोणी तयार करतंय? घरातून अगोदर संस्कार जात नाहीयेत. मुळात मुलगा बिघडण्याला समाज कारणीभूत नाही. समाजाचं काम आहे महाराज बिघडवणं. आज तुमच्या खिशात पैसा आहे, समाज तुमच्या मागे उदो 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 करत फिरणार आहे. उद्या तुम्ही कंगाल होऊ द्या, तुमचा फोन सुद्धा कोणी उचलणार नाही. करीन बा पैसे मागेल, नको उचलायला फोन याचा. हो, ही वास्तविकता आहे समाजाची. तुमच्याकडे महाराज असं राशी असू द्या धनाची चांगली, तुम्ही फोन केल्यावर माणसं असे धापाटाकीत पळत येतील. आणि तुम्हाला ज्यावेळी गरज असू द्या त्यावेळी माणसं फोन सुद्धा उचलत नाहीत. ही अवस्था आहे समाजाची. मग मुलं बिघडण्याचं कारण काय? मुळात घरात वैष्णव नाहीयेत. घरातून अगोदर चांगली संगत दिली जात नाही, घरातून चांगले विचार दिले जात नाहीत. तुकोबाराय किती श्रेष्ठ आहेत आमचे. तुकोबाराय म्हणतात, या जन्मात तर माझं वैष्णवाच्या संगतीत मी सुखी आहे, पण पुढच्या जन्मात सुद्धा माझी संगत बिघडू नये, पुढच्या जन्मात सुद्धा माझे विचार बदलू नयेत. म्हणून तुकोबाराय हरिदासाच्या घरात जन्माला घालण्याची मागणी करतात. हरिदासाच्या घरी मज उपजवा जन्मांतरी, हरिदासाच्या घरात मला जन्माला घाल असं तुकोबाराय भगवंताला मागणी करतायत. काय कारण आहे मागणी करण्याचं? कारण एवढंच आहे, फक्त आणि फक्त पुढच्या जन्मात सुद्धा माझी संगत बिघडली नाही. हरिदासाच्या घरात जन्माला आला की आपोआप लहानपणापासून त्याला ते संस्कार दिले जाणार आहेत, लहानपणापासून त्याला त्या गोष्टीमध्ये टाकलं जाणार आहे. आणि ते संस्कार घरातले पुढच्या पिढीला मोठं करत असतात. मग आपली पुढची पिढी, आपलं गेलं, ज्याच्या गळ्यात माळा नाहीत आपलं गेलं, आपल्यासाठी घालू नका, पण येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी तरी गळ्यात माळा घाला. ती पुढची पिढी सुसंस्कृत व्हावी. हा, आता ते लहान आहे तोवर तुम्ही त्याला लाथा घालता, ती एकदा मोठं झालं का नीट मग कमरात लाथ घालते मग पुन्हा ते. हा, त्याच्यामुळे जोवर त्याच्या लाथा आवरायसारखे आहेत ना तोपर्यंत माळा घाला. ही माळ म्हणजे काय हो? माळ म्हणजे या शरीरावरती जिवंतपणे ठेवलेलं तुळशीपत्र. तुळशीपत्र कशा करता म्हटलं मी? कारण गळ्यात माळ घालणं म्हणजे त्या दिवशीपासून ह्या शरीराचे ह्या इंद्रियांचे चोचले पुरवणं बंद करायचं. चोचले हे सगळे जिभीचे, हो जिभीचे चोचलेत. हो, किती आपली जीभ वाईट आहे, किती आपली चव वाईट आहे माणसाची. आपल्या पोटातली आग्नी भागवण्याकरता, आपल्या पोटाची भूक भागवण्याकरता इतकं वाईट महाराज आपलं अंतकरण आहे. दुसऱ्या एखाद्या जिवंत प्राण्याला मारून आम्ही खातो. कशा करता? फक्त आणि फक्त आपली भूक भागवण्याकरता, आपली भूक भागवण्याकरता. आणि जोपर्यंत तुम्ही संवेदनशील होत नाहीत ना समोरच्या प्राणी मात्रावरती, भूतांवरती, जोपर्यंत तुम्ही आम्ही दया करत नाहीत ना तोपर्यंत परमार्थ आपला सुरू होत नाही. एका गावात गेलो, म्हणलं अरे काय मिळे, भजनी मंडळ नाही, काही नाही, कुठे गेले सगळे? तो म्हणला आमची भजनी थोडा असे तसे आहेत. म्हणलं असे तसे म्हणजे? तो म्हणला त्यांची माळ फक्त, म्हणला माळात प्रकार केले हो माणसांनी. मला नंतर कळलं ते माळात सुद्धा प्रकार झालेत. ते म्हणले एक खायची माळ आणि एक प्यायची माळ आहे. अरे म्हणलं तुला सांगितलं कोणी? नाही म्हणला हे आमच्यात झालं म्हणला इकडं. म्हणजे माणसं किती स्वतःच्या सवडीनुसार परमार्थ करतात. स्वतःची जशी आवड आहे तसा परमार्थ. म्हणलं हे प्रकार कोणता आहे नेमका खायची आणि प्यायची? तो म्हणला आमच्या गायकाने फक्त म्हणला प्यायची माळ घातली. हा, कोणती माळ घातली? खायचं नाही, फक्त पिलं तरी. हा प्रकार आहे का? ही पद्धत आहे का? असा परमार्थ आपला पांडुरंगाच्या चरणावरती जाईल का? अशी ज्ञानेश्वरी आपली ज्ञानोबारायांजवळ जाईल का? नाही महाराज. अगोदर तुम्ही स्वतः शुद्ध व्हा, अंतकरणातून पवित्र व्हा, हृदयातून शुद्ध व्हा. गळ्यात माळ नसली तरी चालेल, पण तुम्ही संवेदनशील असले पाहिजे, संवेदनशील असले पाहिजे.
ती संवेदनशीलता तुमच्या आमच्या अंतकरणात यायला हवी. महाराज, आपल्या अंतकरणातील राग भडकवणारं काय माहिती का? जितके चुकीचे विचार त्याला कारणीभूत आहेत ना, तितकाच आपला आहार सुद्धा कारणीभूत आहे. आपले विचार उग्र करण्याकरता, आपल्याला राग येण्याकरता काय कारणीभूत आहे? जितके चुकीचे विचार कारणीभूत आहेत, तितका आहार सुद्धा युक्त आहार विहार जय हो. प्रेम इंद्रियाचे सार. युक्त आहार विहार प्रेम इंद्रियाचे सार. युक्त आहार विहार देव इंद्रियाची ताड. युक्त आहार विहार प्रेम इंद्रियाचे सार. हे नसावी वासर निद्रा बहु भासर. नसावी वासर निद्रा बहु भासर. युक्त आहार विहार प्रेम इंद्रियाचे सार. 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 प्रेम इंद्रियाचे सार. प्रेम इंद्रियाचे सार. आहा वा, एकदा टीम साठी टाळ्या होऊन जाऊ द्या, जोरदार. हा. संतोष महाराज असल्यानंतर महाराज ती गाय लागली की हवा सुटली हो. मी एवढे जरा आरडतोय, उकडायला लागले सगळ्याला. हवा आहे मग. छान सुंदर असं साथसंगत करतात. चितळे महाराज आहेत आमचे हरिभक्तपरायण गणेश महाराज आहेत. हा, साकतला पण त्या दिवशी आम्ही सोबत होतो. तिथं सुद्धा सगळी माणसं म्हणायला लागले, महाराज मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. हो, एकदा टाळ्या होऊन जाऊ त्या महाराजांसाठी. हो, ते माणसं साकतची माणसं गार केली त्यांनी पखवाज वाजवून एवढी. अगोदर त्यांना वाटलं हे काय पखवाज वाजविणार आहे, पण ज्यावेळी कीर्तन झालं ना, शाल श्रीफळ नारळ घेऊन स्टेजवर तिथं. मग आपले विचार चांगले करा, मन चांगलं करा, आणि शुद्ध असेल विचार, अंतकरण शुद्ध असेल ना, तर परमात्मा तिथे येतो. एवढी गोपाळ राहे ते. एवढी गोपाळ राहे. हे गोपाळ राहे ते. एवढे गोपाळ राहे ते. तुका म्हणे तक्रार निर्मळ. तुका म्हणे चिंत करारे निर्मळ. तुका म्हणे चिंत करारे निर्मळ. करारे निर्मळ. एवढी गोपाळ राहे ते. एवढी गोपाळ राहे. एवढी गोपाळ राहे ते. एवढी गोपाळ राहे. चित्त निर्मळ करा, आणि चित्त निर्मळ करण्याकरता त्याला चांगले विचार द्या, आणि सोबतच चांगला आहार द्या. चांगला आहार दिला. एक ज्ञानोबरायांचं उदाहरण आहे. तुम्हाला महाराज, आहाराचं आणि विचाराचा काय संबंध आहे? समजा तुम्हाला आम्हाला गॅसवरती काय तापवायचंय? पाणी. दुसरं डोक्यात आणता नाही तर काय तापवायचंय? पाणी तापवायचंय. गॅस मिळाला ते द्या सोडून, आता चुलीवरती म्हणा आपलं, जाऊ द्या. पाणी तापवायचंय. मग मला सांगा, आपण अगोदर चुलीवर काय मांडतो? बोला ना. हा, तापवायचंय काय आपल्याला? बोला ना, काय तापवायचंय? पाणी. चुलीवर काय मांडलं अगोदर? पातीलं. पातीलं मांडायचा संबंध काय? काय तापवायचंय आपल्याला? मग पातीला कशाला मांडलं? प्रश्न माझं चुकतंय का काही? तू म्हणा तुझं नाही बा चुकत, काही आमचंच चुकतंय. पाणी तापवायचंय ना, मग पातीला मांडलं कशाला? डायरेक्ट पाणी मांडायचं नाही तिथं चुलीवर, जाळ विजेल. लक्षात येतं? पाणी तापवायचंय, पण पर्याय व्यवस्था, डायरेक्ट पाणी तापवता येत नाही. म्हणून आम्ही काय केलं? त्या पाण्याला भांड्यात टाकलं. अगोदर काय तापलं? भांड तापलं का पाणी तापलं? बोला ना. भांड तापलं. भांड तापल्यानंतरच काय तापतंय? पाणी तापतंय. अगदी हे शरीर म्हणजे आपलं भांड आहे, आणि आपले विचार म्हणजे पाणी आहे.
ते शरीर, ते जे विचार, ते जे पाणी ना चुलीवर मांडलं, रानात बसतात चौघजण चुल्या करून. मग काय होतं ते माघारी गावात येताना कशी येतात, ते कशी येतात माघारी येताना, अगोदर आम्हाला शिव्या देत येतात गावात येताना. कशामुळे बिघाड झाला तो, आज चुकीचं टाकलं. जैसे भांडियाचे ने तापे आतुले उदक हे तापे. भांड तापल्यानंतर जसं आतलं पाणी सुद्धा तापतं, तसे शरीरात चुकीचा आहार टाकला की विचार सुद्धा चुकीचे होतात. तेच भांड फ्रीज मध्ये ठेवा, पाणी गार होतं. सात्विक आहार दिला तर विचार शांत राहतात, आणि तामस आहार दिला की सारखे ते विचार असे भरकटतात, सारखे विचार भरकटतात. त्या तामस आहारापासून बाजूला या. आणि दुसरं एक तुम्हाला सांगतो, ज्यावेळी आपण त्या जिवंत प्राण्याला मारतो ना, मला सांगा, मारताना त्या प्राण्याच्या नसामध्ये भीती भिनलेली असते. त्याचे ते व्हिडिओ बघा मारतानाचे, त्याची कोंबडी असेल किंवा बकरं असेल, काय जे असेल ते, त्याला जर ते कापत असेल ना तो कसाही, त्यावेळी त्याचा शरीराचा रोम ना रोम असा थरथर 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 कापत असतो. त्याला सुद्धा जगण्याची इच्छा आहे, थरथर कापता येते. आणि थरथर कापत असताना त्याच्या अंतकरणात भीती आहे. त्याचे विचार त्या प्राण्याचे तसे होत आहेत भीतीने, आणि ती विचार पूर्ण त्याच्या शरीरात ट्रान्सफर होत आहेत, त्या प्राण्याच्या शरीरामध्ये जात आहेत. नसामध्ये ते विचार त्या प्राण्याच्या साठतायत. त्याचा DNA महाराज असा तळतळतोय त्या प्राण्याचा. आणि तो प्राणी, त्या प्राण्याचा तळतळाट, त्या प्राण्याला आम्ही मारल्यानंतर खातोत ना, म्हणजे त्या प्राण्याचा तळतळाट खातोय आपण. आणि तो तळतळाट खाल्ल्यानंतर आपले विचार मात्र 100% बिघडणार, म्हणजे बिघडणार. परमार्थ करायचाय, पहिली पायरी वैष्णवांजवळ घ्यायचंय, पहिली पायरी अगोदर संवेदनशील व्हा, संवेदनशील व्हा. प्राणी मात्रांवरती दया दाखवा. कधी परमार्थ सिद्ध होईल, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. असं ज्यावेळी अंतकरण होतं, त्याच वेळी वैष्णव आपला स्वीकार करतात, आणि त्याच वेळी वैष्णवाच्या जवळ गेलं की माणसाला सुख मिळतं. सामान्य माणसं तर त्यांच्या जवळ जाऊन सुखी झालेच, याच्यात काहीच वाद नाही. पण महाराज, ज्यांनी 400 वर्षापूर्वी 18 पगड जातीतील लोकाला एकत्रित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ना, ते छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा सुखासाठी जगद्गुरु तुकोबारायांकडे जायचे, जगद्गुरु तुकोबारायांकडे जायचे. एवढा मोठा आपला राजा सुखाकरता, 4 प्रेमाचे शब्द ऐकण्याकरता संतांचा सहवास अनुभवतोय, तर आम्ही का जात नाही त्यांच्याकडे? काय कारण आहे कीर्तनाला कमी माणसं जमण्याचे? समजा आजच्याच दिवशी, आज कीर्तन आहे ना आपलं, 7 ते 9 कीर्तन आहे इथं धनगरवाडीमध्ये, आणि आजच्याच दिवशी समजा तर बातमी आली असती धामणगाव मध्ये मी येते, तरुण पोरं महाराज जे तिकडे महाग उभा आहेत ना, ते अशी ते भोंग्यावर चढून बसले असते वर. कीर्तन म्हणले की लांब लांब फिरायचं, कोणी तिकडे बसतोय, कोणी इकडे बसतोय, कोणी बाजूला बसतोय. चांगल्या ठिकाणी जवळ येऊ वाटत, आणि जिथं घाण आहे तिथं सगळ्याच्या पुढं, जिथं घाण आहे तिथं सगळ्याच्या पुढं. ही तुमची आमची अवस्था आहे. मग ही विचार महाराज चांगले करा. छत्रपती शिवरायांसारखा एवढा मोठा राजा परमार्थिक विचारांनी प्रेरित होतोय, जगद्गुरु तुकोबारायांच्या सहवासात जातोय सुखी होण्याकरता. मग तुम्हाला आम्हाला पण जर सुखी व्हायचंय तर वैष्णवाच्या संगतीमध्ये या. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. कसं यायचंय संतांजवळ लक्षात आलं? जवळ जाऊन उपयोग नाही निसता. आज नाही, महाराजांनी सांगितलंय वैष्णवाच्या संगतीत सुख आहे, म्हणून एखादा वैष्णव बघायचा, सारखं त्याच्या जवळ जाऊन बसायचं. का? वैष्णवा संगती. मग असं निसतं त्याच्या जवळ राहून जर सुख मिळणार आहे, तर कधी कधी चंदनाच्या झाडावर साप सुद्धा असतात, म्हणून ते साप सुधारतात अशातला भाग नाही. सगळेच वैष्णवाजवळ जाणारे चांगले असतात असं नाही. वैष्णवाजवळ चांगलेही जातात आणि फणा काढणारे बी जातात. मग त्याच्यामुळं आपलं अंतकरण अगोदर शुद्ध करा आणि नंतर संतांजवळ जा. जवळ गेलं की ते संत आपल्याला सुखी करणार, आपल्याला समाधानी करणार. मग याकरता महाराज परमार्थ आहे, आणि या परमार्थिक विचार आपल्या तरुण पिढीला देण्याची सगळ्यात जास्त आवश्यकता आहे.
का आवश्यकता आहे तरुण पिढीला देण्याची? बोला ना तुम्ही, का आवश्यकता आहे? आज महाराज 8वी 9वी 10वी 11वी 12वीच्या तरुण आपल्या माता माऊल्यांच्या मुली, तरुण आपल्या भगिनी पळून जात आहे. तो काय कारण आहे हे? कशामुळं? नको त्या वयामध्ये तो मोबाईल हातात देण्यात आला, नको त्या वयामध्ये नको त्या गोष्टीचं त्यांच्या माइंड मध्ये टाकण्यात आलं, नको ते विचार डोक्यात टाकण्यात आले. आणि या गोष्टीमुळं महाराज आजकालचा तरुण भावनांचा विचार करत नाही, परमार्थाचा विचार करत नाही, अध्यात्माचा विचार करत नाही. आणि जर अध्यात्माचा विचार त्यांच्या अंतःकरणात एकदा रुजवला तर हे तरुण पोरं बघा, असे कित्येक तरी गावचे सप्तेत तरुण पोरांनी नियोजन हातामध्ये घेतलेत आणि तरुण पोरं पूर्ण सप्ताह मार्गी लावतात, पूर्ण कार्यक्रम असा पार पाडून दाखवतात. आणि काय काय गावातले तरुण महाराज पार पाडून दाखवतात. एकच शब्द आहे फक्त, एका तरुणांना तुम्ही प्रोत्साहित केलं, माळा घातल्या, त्यांना परमार्थाचे विचार दिले, आणि दुसऱ्या तरुणांना तुम्ही जर नाही तसं घडवलं तर ही पोरं पुन्हा टाळ वाजवायला सुद्धा देवळात माणूस शिल्लक राहणार. ही अवस्था होणार आहे अजून काही वर्षानंतर. आता सध्या गुत्ते सप्ते चालू आहेत. तू ये पखवाज आण, गायक आण, आणि सगळं तुझ्या पद्धतीने होऊ दे. काय ते आमच्याकडं काहीच नाही. आवराबर एक जण मागे बसा, शहाण माणूस. विठ्ठल तुम्ही काय ठरवलंय का माता माऊली याला कीर्तन करू द्यायचं नाही? आज तुम्हाला लेकरं आवरणच साधे, यांना तर एका शब्दात गप करता तुम्ही, आणि लेकरं आवरणच तुम्हाला. मग ही अवस्था तुमची आमची इथून बिघडते. आणि ह्या पोरांना काय महाराज, हे गप नाही बसले की तुम्ही काय करणार? आता सगळे जणी त्याच्या हातात लगेच मोबाईल देणार. काय देणार त्याच्या हातात? लगेच मोबाईल. आणि ते मोबाईलवर काय शिकतं माहितीये का पंचाळ महाराज? ते मोबाईलवरती ते गेम आलेत नवीन नवीन प्रकारचे, सारखं ते गेम खेळत बसतं. ते माणसाचे पोरांचे डोके सुद्धा किती बंद पाडलेत बघा ना याने. गेम कसलेत ते? गेम मध्ये काय ह्यांना ज्ञानेश्वरी गाथा सांगणार आहे का त्या गेम मध्ये? किंवा कृष्णाचं चरित्र किंवा असं बलरामाचं काही सांगणार आहे का? नाही. त्या गेम मध्ये काय नुसत्या मारा माऱ्या. हे त्याला गोळी घालते की ते त्याला गोळी घालते, नुसत्या मारा माऱ्या. हो, नुसत्या मारा माऱ्या. आणि ही पोरं खेळतात ती गेम, नुसतं इकडून त्याला गोळी घाल की त्याला. घरी जरी आला तरी बापाला म्हणतो गोळी घालीन गोळी घालीन. हा कोणता प्रकार आहे? मग हे कोणी शिकवलं? हे कोणी दिला त्याच्या हातात मोबाईल? हे तुम्ही आम्ही शिकवलं. वेगवेगळी नाव आहेत त्या खेळांची सुद्धा महाराज. ते पबजी, अजून एक दुसरा आहे खेळ कोणता तो? शाबास, सापडला का नाही चोर? चोर सापडला का नाही जागेवर? इथंच मला सगळं माहिती बाबड्या. फ्री फायर बी माहिती, पबजी माहिती, पण मी काढून घेत होतो फक्त कोण बोलतंय खालनं. ती एवढ्या वेळ पाखवाजापाशी बसल्या पण एक शब्द बोलला नाही. आता हे खेळ काढला की लगेच पटकन फ्री फायर. मग हे कोणी शिकवलं? बोला ना. आपण शिकवलं, आपण दिला हातात त्याच्या मोबाईल. ही जुनी माणसं आहेत महाराज, यांना माहित नसेल ते फ्री फायर काय असतं. गणेश महाराज, तुम्हाला फ्री फायर वगैरे ते माहित नसेल. माहित आहे का ते काय असतं? त्या गेम मध्ये धनगरवाडीचं एक पोरग, एखादं धामणगावचं एक पोरग, हातोल्याचं एखादं पोरग, खलाटवाडीचं एखादं पोरग, असे 7-8 पोरं ऑनलाईन त्या मोबाईलवरती एकत्र येतात. इथं देवळात बसल्या बसल्या इथं खेळतात असं म्हणत नाही मी, खेळतही असतील कदाचित, रेंज चांगली असली तर. फुल रेंज मध्ये असतात गडी मग त्या टायमाला. आणि हे काय करतात सर, असे ऑनलाईन एकत्र येतात हे पोरं. आणि ऑनलाईन एकत्र येऊन काय करतात? टीम बनवतात. टीम मोबाईलवर, बरं का, मोबाईलवर टीम बनवायची. आणि टीम बनवून एक विरोधक टीम असते पुढे, अजून पुन्हा दुसऱ्या गावांच्या लोकांचे पोरं असते दुसरीकडले अजून, ते विरोधक टीम. मग इकडून काय करायचं? ह्यांनी त्याला गोळ्या घालायच्या आणि त्यांनी याला गोळ्या घालायच्या. जो अगोदर एकमेकाला मारीन तो जिंकला, जो अगोदर पुढच्याला मारील तो जिंकला. आणि हे काय करतात? ही टीमने पुढच्याला मारतात.
घेरायचं असं. मग त्या गेम मध्ये एकमेकाला असं फोनवर बोलत बोलत, बरोबर आहे ना रे? असंच असते ना, बरोबर आहे का हे? होतं एक थोडं. आता नाही बोलणार कोणी. होकत नाही का? बरोबर आहे ना? असं असंच असतंय ना. आणि मग ती फोनवर संभाषण चाललेलं असतं त्यांचं एकमेकांसोबत. इकडून ये, इकडून ये, तू तिकडून ये, तिकडून ये, खाली बस, खाली बस, तो दारा माग घाल, गोळी घाल. हे कुठं चाललेलं असतं यांचं हे? मोबाईलवर. आणि महाराज तुम्हाला, महाराज तुम्ही एवढी का माहिती घेतली त्याची सगळी? त्याचं माहिती घेण्याचं कारण असं, माझ्यासोबत हा एक प्रकार घडला या खेळाचा. कसा प्रकार घडला? दिंडीमध्ये आषाढी वारीमध्ये एका घरी मुक्कामाला होतो मी. पंढरीला दिंडीत जाताना एका घरी मुक्कामाला. आणि त्या घरी मुक्काम केल्यानंतर त्या घरातलं जे पोरग होतं त्या पोराला हे खेळायचा नाद, फ्री फायर. ते हे खेळायचं त्या पोराला नाद. दिवसभर पोरग ते खेळायचं. काय खेळायचं पोरग ते? दिवसभर त्याचं चाललेलं असतं, इकडून ये, इकडून ये, इकडून ये, तू तिकडून जा, तिकडून जा, घेर घेर, गोळी घाल. दिवसभर ते पोराचं ते खेळ चाललेला, घेर गोळी घाल. आणि ते पोराचं चिंतन हेच ना सारखं, दुसरं काही त्याच्या डोक्यात नाहीच. आणि महाराज त्या घरी माझा मुक्काम. आणि मला काय माहिती हे गाबड्याला असल्या ना दे म्हणून. दिवसभर चालू चालू पायाचा तुकडा पडलेला. आणि दमलो संध्याकाळी. आणि दमल्यानंतर महाराज 2 घास पोटात टाकल्या बरोबर झोप लागली. आणि झोप लागल्यानंतर हे कार्ट माझ्या उशाला झोपलं. आणि उशाला झोपल्यानंतर दिवसभर ते गेम खेळतय. आणि दिवसभर गेम खेळून खेळून त्याचं ते डोक्यात तेच बसलो. आणि संध्याकाळी झोपीत चावळलं ती. आणि झोपीत त्यानं दणका सुरू केला, सर इकडून ये, इकडून ये, इकडून ये, तू तिकडून जा, तिकडून जा, घेर घेर, गोळी घाल, गोळी घाल. म्हणलं की मी नीट घराच्या बाहेर. गोळी घाल म्हणजे आता वारकरी म्हणलं, अरे मुक्कामाला आलाय घरी आणि गोळ्या घालायच्या, ही काय पद्धत आहे गोळी घाल म्हणजे? आणि नंतर पोराचा बाप ओरडत ओरडत मागणे आला, महाराज महाराज थांबा थांबा थांबा, घाबरू नका, जाऊ नका, काही नका करू. आमचा पोराला काय मोबाईल खेळायचा नाद आहे. कोणी लावला नाद? तो कोणी लावला नाद? पाकिस्तानातून लोक आलते का? जर्मनीतून, इटलीतून, कुठून आलते लोक आपल्या लेकरांना बिघडवायला? आपल्या घरातून आपल्या लेकरांना बिघडवायला आपण सुरू केलं. आणि इथून महाराज ही सगळी गोष्ट माग माग होत गेली. आपल्या पोरांना आपण ज्ञान दिलं नाही. एक आई होऊन गेली, त्या आईनं गर्भामध्ये लेकरू असताना त्याला रामाच्या कथा कानावरती पडाव्यात म्हणून रामायण वाचलं, कृष्णाच्या कथा कानावरती पडावं म्हणून कृष्णाचं चरित्र वाचावं, भगवद्गीता वाचावी, आणि हे सगळे गर्भसंस्कार करावेत. आणि जन्माला आल्यानंतर त्या अगोदर आईनं स्वतः स्वप्न पाहावं की बाबा माझं हिंदवी स्वराज्य निर्माण व्हायला पाहिजे, हे आईनं स्वप्न पाहावं. आणि त्या स्वप्नाकरता पोटी आलेल्या लेकराला घडवावं, पोटी आलेल्या लेकराला हातामध्ये दांडपट्टा द्यावा, हातामध्ये तलवार द्यावी, त्याला स्वराज्याचं स्वप्न त्याच्या डोक्यामध्ये टाकावं, स्वराज्य निर्माण कर असं त्याच्या डोक्यामध्ये बसवावं, हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं ही श्रींची इच्छा. छत्रपती शिवरायांची ती इच्छा नव्हती, ती इच्छा निर्माण केली गेली. आणि ती निर्माण केली गेली आईसाहेब जिजाऊंनी. त्या आईने अगोदर डोक्यात बसवलं तुला हिंदवी स्वराज्य निर्माण करायचंय. आपल्या आया काय बसवतात डोक्यात? बोला ना, काय बसवतात? आपली भावकी 1 नंबरची नालायक हे अगोदर आया काय बसवतात? बसवतात का नाही? ही इथून आपली महाराज अधोगती सुरू झाली. छत्रपती शिवराय त्या काळामध्ये महाराज घडले कारण आईने चांगले विचार पुढे दिले, आईने विचारांचं आदान प्रदान केलं. या कारणामुळे त्यांचे विचार श्रेष्ठ झाले. आपले विचार चांगले व्हावेत याच्याकरता अगोदर घरातून लेकरांना सुधारवण्याचा प्रयत्न करा, घरातून चांगले विचार त्यांना द्या. त्याच वेळी लेकर महाराज हुशार होतील, पुढे जातील, काही ना काहीतरी कमवतील, नाव कमवतील. महाराज आज मी इथं गावात आलो. गावात आल्यानंतर
काही गोष्टी आता मी आल्यानंतर पाहिल्या. ही जी जुनी माणसं आहेत ना, ही जुनी माणसं जी 60च्या पार गेलीत, आता 50-60च्या पुढे गेलेली सगळी माणसं आहेत ना, ह्याने आल्या आल्या सगळ्यांनी लगेच सांगायला सुरू केलं, महाराज तुमचे आजोबा आणि आमचे वडील जिगरी दोस्त, जिगरी दोस्त, एकमेकांची खूप प्रेमाची माणसं. जुन्या माणसांनी प्रेम कमवलं, तुम्ही आम्ही काय कमवलं? जुन्या माणसांनी एकमेकांविषयी प्रेम कमवलं हो. ना जातीचं बंधन आहे, ना कशाचं बंधन आहे, ना कशाचंच बंधन नाही, फक्त आणि फक्त जिव्हाळ्याचं नातं, कळवळ्याचं नातं. आणि प्रेम प्रीतीचे बांधिले, 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 प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे बांधिले, ते ना तुटे काही केले, प्रेम प्रीतीचे बांधिले, ते ना तुटे काही केले, ते ना तुटे काही केले, ते ना तुटे काही केले, प्रेम प्रीतीचे बांधिले, प्रेम प्रीतीचे बांधिले, प्रेम प्रीतीचे बांधिले, प्रेम प्रीतीचे बांधिले, प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे बांधिले, प्रेम प्रीतीचे बांधिले, प्रेम प्रीतीचे बांधिले, 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 बांधिले. वा, प्रेम प्रीतीचे बांधिले. मग या महाराज गोष्टी आहेत जुन्या काळातील. कुंभार बाबा म्हणले की आज ही जुनी माणसं महाराज प्रेमानं यांना आठवणी किती सांगाव्यात त्याचं भान राहत नाही, इतक्या आठवणी सांगत राहतात. आम्ही कुंभार बाबांना आम्ही बसलो की महाराज आमच्या गप्पा संपत नसायच्या. काय कारण आहे हे? फक्त आणि फक्त एकमेकांशी प्रेमानं विचारांचं आदान प्रदान केलं. विचार बोलणं संपलं, आज फक्त फोनवर मोबाईल, संपला विषय. आजकाल तर अजून थोडे दिवस थांबा, तुम्ही जे पुण्या मुंबईला गेलेले आहेत ना, ते आपला ऑनलाईन धावा घालणार आहेत. अजून एक थोडेच दिवस थांबा तुम्ही, फक्त नाही घातला तर मग आपलं नाव बदलून ठेवा ऑनलाईन. हो, आता एक बहादरानं, तो अमेरिकेत आहे, त्यानं अमेरिकेतून वर्ष शहरात घातलो म्हाताऱ्याचं. तो म्हणला आता म्हातारा असं बी गेलंय, म्हणला येऊन काय उपयोग आहे म्हणला माझा, आता मोकार खर्च कशाला. एक ही वृत्ती तयार झाली शिकून. आणि एक अडाणी माणसं होती हो, अडाणी माणसं होती, काही जरी करता आलं नाही तरी बापाला आईला घरात सांभाळलं. स्वतः उपाशी राहिले पण त्यांना सांभाळतात, त्यांना आपलंसं करतात. हे जुने माणसं तुम्ही जास्त तक्रार करत जाऊ नका पोरांविषयी. ह्या श्रीमंतांचे दुखणे जर सांगितले ना, तुम्ही म्हणता देवा लय चांगले गडे आपलं. बँगलोरमध्ये मागच्या 2 महिन्याखालची घटना आहे. पोरग अमेरिकेत आहे आणि म्हाताऱ्यांना बंगला बांधून दिलाय तिथं शहरामध्ये, बँगलोरमध्ये शहरात फ्लॅट आहे, मस्तपैकी मोठा बंगला आहे. आणि बंगल्यात कोण आहेत? फक्त म्हातारी. मला सांगा, म्हातारीला त्या म्हातारपणामध्ये बंगल्याची आवश्यकता होती का 2 गोड शब्द बोलण्याची आवश्यकता होती? बोला ना, बंगल्या पाहिजे होता का त्यांना? काहीच नाही. तिथं ते बंगल्यात ठेवलेत आणि पोरं अमेरिकेमध्ये महिना याचा फोन त्यांना नसायचा. महाराज शेजारच्या बंगल्यातल्या माणसांनी नगरपालिकेत तक्रार दिली, आमच्या शेजारच्या घरातून खूप घाण वास येतोय, काहीतरी येऊन त्याच्यावरती काय करा, उपाय करा. बँगलोर मधली महाराज ती नगर परिषदेची, नगरपालिकेची माणसं तिथं जातात, दरवाजा वाजवतात पण कोणी दरवाजा उघडत नाही. त्यावेळी दार तोडलं जातं. आणि दार तोडल्यानंतर समजा आपल्या असा जिना असतो, घरामध्ये गेल्यानंतर ठेवण असते, तिथं उतरंडी असते काहीतरी ठेवण्याकरता, तिथे एखादी अशी पाल मरून पडावी आणि ती अशी वाळून जावी आणि त्याची अशी हाडकं दिसावेत वरती, मरून वाळून जाऊन त्याची अशी वरती नुसते हाडकं दिसावेत ना, तसे ते म्हातारी घरात मरून पडलेले होते. काय करायचे त्या बंगल्याला आणि पैशाला? काय करायचे? मुलगा शिकून अमेरिकेत पाठवून उपयोग आहे का? पुढच्या पिढी करता पैसा कमवू नका, संस्कार कमवा. संस्कार कमवा. भले हे लेकरू आपल्या जवळ राहिलं तरी चालेल, नाही तो मोठा अधिकारी झाला, नाही तो साहेब झाला तरी चालेल, पण तो आपल्याला सांभाळणारा, 4 माणसात व्यवस्थित बसणारा उठणारा झाला ना. जुन्या माणसांचं समाधान काय असायचं महाराज?
पोरगा असं तब्येतीनं भरलं ना, अंग भरलं ना, असं शोभून दिसलं की ते बापाची छाती फुगायचे. कसं पोरगा आपलं पोरग चाललं ते काहीच नव्हतं पहिल्या अपेक्षा लोकांच्या. फक्त पोरांना असंच तब्येतीनं भरलं पाहिजे. आणि आताची पोरं तोंड भरलेलं असतं यांचं सारखं गुटक्यानं, अंग भरायचं राहिलं बाजूला. जेव्हा बघावं तेव्हा तोंड भरलेलं असतं. हा, आम्हाला सुद्धा कधी कधी महाराज विचार, आज कुठं आहे टाळ, कुठं आहे चालले तुम्ही, म्हणजे ही अवस्था आहे सध्याच्या काळात. मग याच्यापासून बाजूला या, चुकीच्या विचारांपासून बाजूला या, ज्ञानोबरायांच्या सहवासात या, तुकोबरायांच्या सहवासात या. हे संत आपल्या जीवनाचा उद्धार करतात, आपल्याला चांगल्या मार्गाला लावतात. ज्यावेळी आमचे आजोबा फक्त 10-12 वर्षाचे होते ना, नारायण महाराज कुंभार ज्यावेळी फक्त 10-12 वर्षाचे लहान होते, त्यावेळी पंजोबा वारलेले. आदिनाथ महाराज कुंभार ज्यांनी तिथं त्या गैबीचा गहिनी करण्यामध्ये स्वतःचा प्राण ओतले, स्वतःचा जीवानिशी तिथे लढाई दिली, 6-6 महिने उपोषण केली, आणि त्यावेळी त्या गैबीचा गहिनीनाथ तिथं तयार झालेला आहे. आणि त्या आदिनाथ महाराज गेल्यानंतर आजोबा लहान आहेत, 10-12 वर्षाचे. संतांचं अंतकरण काय असतं बघा. सद्गुरू वामन भाऊ महाराज आहेत. सद्गुरू वामन भाऊ महाराज म्हणले, ह्याच्या बापानं महाराज इथं आयुष्य घातलंय, नारायण महाराजांना आजोबांना ह्याच्या बापानं इथं आयुष्य घातलंय, इथं जीव दिलाय हा नात मुक्त करण्याकरता. माझ्या हाताखाली तो राहिलाय, आणि याचं पोरग असं वाया गेलं नाही पाहिजे. सद्गुरू वामन भाऊ महाराजांनी तिथून पुढे आजोबांचा पोटच्या लेकराचा प्रमाणे सांभाळ केला, पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळ केला. पहिलं कीर्तन आजोबांना, कीर्तन पहिलं वामन भाऊ महाराजांनी शिकवलं. पहिलं टिपण लिहून दिलं, या अभंगावरती कीर्तन कर, हा अभंग पाठ कर. हे आजोबा मला सांगायचे लहान असताना. मी म्हणायचे, बाबा मी असा कीर्तनाला उभा राहिलो, आणि भाऊ पुढे येऊन बसले म्हणले कीर्तनाला. कोण येऊन बसलं? भाऊ पुढे कीर्तनाला येऊन बसले. आणि कीर्तनाला येऊन बसल्यानंतर म्हणली, मी ते पाठ केलेले सगळे पानं उलटले म्हणले इकडचे तिकडे, एक डोक्यात येईना, काहीच लक्षात येईना काय सांगितलंय काय नाही. आणि मग भाऊ तिथं म्हणले, बाबा पोरग मला घाबरलं दिसतंय कडे, मी काय आता इथं बसत. ज्यावेळी भाऊ तिथून उठून गेले, त्यावेळी मग कुठेतरी कुंभार महाराजांनी, मग आजोबांनी आमच्या थोडंफार कीर्तन केलं. माझा सांगण्याचा उद्देश एक लक्षात घ्या. काही लोकांना वाटलं की बाबा आता नारायण महाराज गेले, पांडुरंग महाराज सर्व्हिसला आहेत, पुढं काय पोरग इकडे कोणी येत नाही. पण झालं उलट. आणि आता तुम्ही सुद्धा मला पहिल्यांदाच बघत असताल बरेच जण, हे नेमका आला कधी, कीर्तन करायला लागला कधी. आणि झालं, मग आलो तिथून भगवानगडावरती शिकायला गेलो शास्त्रीकडे. तिथं आळंदी लांब होते खूप, म्हणलं इथल्या जवळच्या जवळ आपल्याला शिक्षण चांगलं मिळेल, क्वालिटीचं ज्ञानेश्वरीचं शिक्षण घेतलं. गडावरती माघारी आलो, आणि सहज माणसं मला 1-2 जण विचारले, तुम्ही महाराज कीर्तन कसं काय करायला लागले? त्यावेळी उत्तर दिलं, म्हणलं ज्याच्या आजाला वामनभाऊ महाराजांनी कीर्तन शिकवले, त्याच्या नातवाला कीर्तन कर म्हणायची गरज नाही. संत एका पिढीपुरतं फक्त कारणीभूत राहत नाहीत. एका पिढीला जवळ केलं ना, एक पिढी कीर्तनाला उभा केली ना, तिसरी पिढी सुद्धा कीर्तनाला लागली. मग आपल्या सुद्धा पुढच्या पिढ्या चांगल्या जाव्यात, आपल्या सुद्धा पुढच्या पिढ्यांनी परमार्थ करावा, आपल्या सुद्धा पुढच्या पिढ्यांनी चांगलं वागावं असं वाटत असेल तर परमार्थ आता सुरू करा, उशीर करू नका. जर उशीर केला तर घडी घडी काळ वाटयाची पुन्हा काहीच नाही मग आपल्या जवळ. याच्या करता महाराज परमार्थ करा, बाकी काही नाही जमलं तरी चालेल. आणि मनाच्या आवडीनं करा, आनंदानं करा. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे. कोणाच्या सांगण्यावरून परमार्थ करायचा? कोणीतरी बळच गळ्यात माळ घातली, कोणीतरी बळच दिंडीत नेलंय, तो परमार्थ काही कामाचा नाही. मनाच्या आवडीनं करा. आणि येताना अजून एक गोष्ट करा, जवळ असणारे 4 विकार बाजूला काढून टाका. लाज, भय, शंका, दुराविला मान, ह्या 4 गोष्टी जीवनातल्या बाजूला काढून टाका. तो व्यक्ती सहजासहजी समाधानी आणि सुखी झाल्याशिवाय राहत नाही. आणि अशी सगळी अवस्था झाल्यानंतर तो पांडुरंग परमात्मा तुकोबारायणला म्हणला, तुकोबाराय तुम्ही आता आनंदानं गाता, नाचता, उड्या मारता, वैष्णवाच्या संगतीत सुखी आहात. 4 दोष तुम्ही आता दुरावलेले आहेत, तुम्हाला माझी गरज राहिलेली दिसत नाही. त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय त्या जगाच्या मालकाला उत्तर देतात. अभंगाचं 4 तुका म्हणे आता आपुल्या जायाचे, तुका म्हणे आता
आपुल्या जायाचे तुका म्हणे आता आपुल्या जायाचे तुका म्हणे आता आपुल्या सायासे तुका म्हणे आता आपुल्या सायास तुका म्हणे आता आपुल्या सायासे तुका म्हणे आता आपुल्या सायासे हो तुका म्हणे आता आपुल्या जायाचे 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 तुका म्हणे आता आपुल्या सायासे तुका म्हणे आता आपुल्या सायास तुका म्हणे आता आपुल्या सायासे तुका म्हणे आता आपुल्या सायास जगदीशे सांभाळावे आम्हा जगदीशे सांभाळावे गायनाचे हुरे आपुलिया छंदे गायनाचे हुरे आपुलिया छंदे गायनाचे हुरे आपुलिया छंदे गायनाचे हुरे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने आवडीने मनाचे मनाचे आनंदे मनाचे मनाचे आनंद आवडीने मना 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 मनाचे आनंद मनाचे आनंद आवडीने गायनाचे उरे आपुलिया छंदे गायनाचे उरे आपुलिया छंदे गायनाचे उरे आपुलिया छंदे गायनाचे उरे वा तुकोबराय म्हणताय देवा खरी जबाबदारी तुझ्यावरती आहे. तू आम्हाला सांभाळायचं आहे. आता ज्या संतांच्या संगतीमध्ये मी सुखी आहे त्या संतांना आणि मला सांभाळण्याची जबाबदारी देवा तुझी आहे. तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाचे आनंदे आवडीने. अपुऱ्या वेळेपायी आपल्या अभंगाची फक्त 2 चरण झाली, 2 चरण राहिली. पुन्हा कधी योग आला तर राहिलेली पुढची चरण होतील. तुम्ही म्हणता नाही तर पुन्हा घ्यावी म्हणून अर्धे ठेवले यांनी, असं नाही. आणि मग राहिलेला भाग, उर्वरित भाग पुढच्या मालिकेमध्ये. मालिकासाठी वाट बघत ना तुम्ही 2-2 दिवस.
आणि मग सर्व धनगरवाडीकर ग्रामस्थ मंडळी मोठ्या प्रेमाने या ठिकाणी उपस्थित आहेत. मला कार्यक्रमाला आमंत्रित केलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे एकदा आभार मानतो. आणि झालेली ही जे काही सेवा आहे ती चैतन्य गहिनीनाथ महाराज, सद्गुरू श्री संत वामन भाऊ महाराज, सद्गुरू श्री संत यादव बाबा या थोर संतांच्या चरणावरती समर्पित करतो. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा नामसप्ताह चाललेला आहे, हरिभक्तपरायण काशीनाथ महाराज श्री क्षेत्र गणेशगड त्यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षतेखाली हा नामसप्ताह सुरू आहे. आणि महाराज सर्व या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित मंडळी तुम्हा सर्वांचे आभार आणि सेवेला पूर्ण विराम.